विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील NMMS या परीक्षेचा एक घटक अभ्यासणार आहे। त्याच्यामध्ये 2.1 गटाशी जुळणारा पर्याय शोधा हा घटक आहे। या घटकांचा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत। बघा, गटाचा जुळणारा पर्याय म्हणजे काय? ज्या पद्धतीने वरचे 3 अंक आलेले आहेत त्याच पद्धतीने त्या ऑप्शन मधला चौथा अंक सुद्धा असला पाहिजे। याच्यासाठी आपल्याला सर्व अभ्यास असणे आवश्यक आहे। चला तर प्रश्नाकडे जाऊया। बघा, प्रश्न विचारलाय 125, 64, 216। आता या संख्येमध्ये नेमकं काय आहे? या कुठल्या संख्येचा वर्ग आहेत का? 64 वर्ग आहे, पण हे 125, 216 नाही आहेत। हे कुठल्या संख्येचे घन आहेत का? बघा, 5 चा घन 125, 4 चा घन 64, 6 चा घन 216। याचा अर्थ या खाल्ल्यांपैकी एक कुठली तरी संख्या घन असली पाहिजे। 625 हा कुठल्या संख्येचा घन नाही, 100 सुद्धा घन नाही, 512 हा 8 या संख्येचा घन आहे, म्हणून आपलं उत्तर असेल 512। बघा, दुसरा प्रश्न दिलेला आहे आपल्याला 67, 19, 41। तर इथं जर आपण पाहिलं तर वर्ग संख्या नाहीत किंवा घनही दिसत नाही। इथं ह्या कुठल्या संख्या आहेत? आपल्याला ही 19 संख्या जर आपण बघितली तर ही आपली मूळ संख्या आहे। मग 41 पण मूळ संख्या दिसते, 67 पण मूळ संख्या आहे। याचा अर्थ ह्या तीनही मूळ संख्या आहेत, म्हणजे आपल्या उत्तरामध्ये आपल्याला मूळ संख्या शोधावी लागेल। यासाठी तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या माहित असणं आवश्यक आहे। तर बघा, 49 ही मूळ संख्या आहे का? तर नाही, कारण 7 ने त्याला भाग जातो, 7 7 49, त्याच्यामुळे ही मूळ संख्या नाही। 51 आहे का? नाही, ही पण 17च्या पाड्यामध्ये आहे। 17 त्रिक 51 म्हणजे 3 ने भाग जातो, 17 ने जातो। 53 आहे का? 53ला कोणत्या संख्येने भाग जात नाही, याचा अर्थ 53 आहे। 63 आहे का? नाही, 7 9 63। फक्त एकमेव संख्या अशी आहे 53, ही मूळ संख्या आहे जिला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जातो, म्हणून आपलं उत्तर 53 हे बरोबर आहे। बघा, पुढचा प्रश्न दिलेला आहे 343, 922, 623। आता याच्यामध्ये आपल्याला शोधायचंय नेमकं या संख्येमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे। बघा, 343 हा 7 या संख्येचा घन आहे, परंतु आपल्याला हे बाकीच्या 2 संख्या मात्र कुठं घन दिसत नाहीत किंवा ह्या कोणत्या संख्येचा वर्ग दिसत नाही। मग काय करायचं? याच्यामध्ये याची पट करून बघायची। बघा, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 9 आणि 2 11, 11 आणि 2 13, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11। याचा अर्थ हे पण त्याचं उत्तर असू शकत नाही, कारण प्रत्येकाची बेरीज वेगवेगळी येत चाललेली आहे। मग काय करणार? यांचा गुणाकार करून पहा। 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 9 2 18, 18 2 36, 6 2 12, 12 त्रिक 36। याचा अर्थ या तीनही संख्यांच्या अंकांचा गुणाकार 36 येतो, म्हणजे आपल्याला आता याच्यापैकी एक पर्याय शोधावा लागेल की ज्यांचा गुणाकार 36 आला पाहिजे। बघा, पहिला 3 2 6, 6 8 48, दुसरा 6 6 36, 36 1 36, म्हणजे आपलं हे उत्तर बरोबर येते। याचा येईल का? 8 त्रिक 24, 24 2 48, 4 त्रिक 12, 12 2 24। नाही, फक्त एकाच उत्तराचा गुणाकार 36 येतो, म्हणून आपलं 2 क्रमांकाचं उत्तर बरोबर आहे। बघा, पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे 72, 30 आणि 2। याच्यामध्ये काय आहे? या कुठल्या वर्गसंख्या आहेत का? 72 नाही, कोणतीच वर्गसंख्या, 30 पण नाही, 2 पण नाही। मग काय घन आहेत का? फरक तर याच्यात असू शकत नाही, कारण फरक याच्यामधला खूप मोठा आहे। मग 72 पण नाहीये। मग बघा, 8 चा वर्ग 8 8 64 आणि 64 आणि 8 72, इथं येऊ शकतं। 5 चा वर्ग 5 5 25 प्लस 5 30, 1 चा वर्ग 1 चा वर्ग 1 प्लस 1 असे 2। आता ह्यापैकी कुठली संख्या येऊ शकते तशी? इथं 10च्या अगोदर 3 चा वर्ग 3 त्रिक 9, 9 3 12 येऊ शकते, 4 चौक 16, 16 आणि 4 20 येऊ शकते।
याच्या अगोदरची वर्गसंख्या 49, साती साती 49 आणि 7 56, म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर आहे, 3 नंबरचा पर्याय. बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे 128, 912, 536. बघा आता याच्यामध्ये ह्या वर्गसंख्या आहेत का? नाही, एवढे मोठे वर्ग तर नाही आहेत. बघा यांची बेरीज 8 आणि 2 10 आणि 1 11, 9 आणि 1 10 आणि 2 12, 5 आणि 3 8 आणि 7 14, म्हणजे ह्यामध्ये बेरीज सुद्धा नाही आहे. म्हणजे ह्या कुठल्या तरी संख्येने याला भाग जाणारा असला पाहिजे. बघा याला सुरुवातीच्या संख्येला 8 ने भाग जातो का? बघा 8 1 8, उरले 4, 8 6 48, याला 8 ने भाग जातो. इकडे बघा 8 1 8, उरला 1, 11 झाले, 8 1 8, परत 3 उरले 32, 8 चौक 32, याला पण 8 ने भाग जातो. 8 6 48, किती उरले? 53 मधून 48 गेले, 5 उरले, 56 झाले, 8 7 56, म्हणजे ह्या सगळ्या संख्या 8 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. म्हणून आपल्या या चारही ऑप्शन पैकी 8 ने भाग जाणारी संख्या शोधावी लागेल. बघा ही आहे 8 8 64, उरले किती? 64 म्हणल्यानंतर उरले इथं 7, 74 नाही जात. इथं 8 6 48, 8 7 56, किती उरले? 56 म्हणल्यानंतर 7, 78 जात नाही. इथं 8 3 24, किती उरले? 7, 72, 8 9 72, म्हणजे 312 या संख्येला काय होतं? 8 ने भाग जातो. बघा पुढचा प्रश्न आहे 425, 353, 650. आता इथं पण आपल्याला बघायचं आहे नेमकं हे वर्गसंख्या घन हे तर नाही आहेत, कारण आपल्याला लगेच लक्षात येतं आपल्या 30 पर्यंतचे वर्ग पाठ आहेत त्याच्यामुळं. बघा यांची बेरीज अगोदर बेरीज करून पाहूया. 4 आणि 2 6, 6 आणि 5 11, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, नक्कीच हे बेरजेमध्ये बसतंय. 6 आणि 5 11, म्हणजे ह्या सगळ्या संख्यांच्या अंकातली बेरीज ही 11 येते. म्हणजे आपल्याला या 4 ऑप्शन पैकी कोणत्या ऑप्शनच्या अंकातील संख्येतील अंकांची बेरीज 11 येते ते पाहावं लागेल. बघा 5 आणि 3 8, 8 आणि 6 14, 8 आणि 4 12, 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, हे पण नाही. 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, म्हणजे चौथं ऑप्शन आपल्या यासाठी बरोबर येत आहे, म्हणून त्याचं उत्तर 4 नंबर. बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे 550, 432, 672. आता याच्यामध्ये पण आपल्याला काय होते? वर्गसंख्या दिसून येत नाहीत किंवा घन दिसून येत नाही. आपण काय करणार? यांची अगोदर बेरीज करून पहा. 5 आणि 5 10, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 6 आणि 7 13, 13 आणि 2 15, म्हणजे या तीनही अंकांची बेरीज मात्र वेगवेगळी आहे. तर याच्यामध्ये काही पटीत संख्या दिसतात, काही त्यातला फरक तर सारखा नसणार आहे. बघा 5 5 25, गुणाकार 4 3 12, 12 2 24, 6 7 42, 2 84, म्हणजे गुणाकार पण नाही आहे. काय असू शकतंय? बघा 5 2 10, 10 5 50, म्हणजे पहिल्या अंकाला 2 ने गुणलंय आणि त्यालाच परत या 5 ने गुणलंय. 5 2 10, 10 5 50, 4 2 8, 8 चौक 32, 6 2 12, 12 7 72, म्हणजे पहिल्या अंकाला 2 ने गुणायचंय आणि परत आलेल्या गुणाकाराने त्याच अंकाला गुणायचंय, म्हणजे पुढची संख्या मिळते. बघा 4 2 8, 8 चौक 32, पण इथं 16 आहे. 7 2 14, 14 7 98, म्हणजे आपलं हे उत्तर बरोबर आहे. परंतु पुढचं पाहूया आपण तरी सुद्धा. 3 2 6, 6 3 18 नाही आहेत. बघा 9 2 18, 18 2 36 पाहिजे, म्हणजे फक्त एकच ऑप्शन आपलं बरोबर येत आहे. 7 2 14, 14 7 98, आणि 2 क्रमांकाचं उत्तर आपलं बरोबर आहे. बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे 128, 11, 67. बघा याच्यामध्ये आपल्याला ह्या दोन मूळ संख्या दिसत आहेत, 67 आणि 11, परंतु 128 ही मूळ संख्या नाही. आता हे अंक इकडं काही मोठे आहेत काही छोटे आहेत, याचा अर्थ हे वर्ग किंवा घन असले पाहिजेत. बघा याच्यामध्ये वर्ग संख्या आहेत का कुठल्या? तर नाही. बघा हा आपल्याला घन आहे, 5चा घन प्लस 3 दिसायला लागलेत. 5चा घन किती? 125, 125 प्लस 3 128. आपण जर 2चा घन केला तर 2 4, 4 2 8,
8 + 3 11, 4चा घन केला तर 4 चौक 16, 16 चौक 64, 64 + 3 67. याचा अर्थ कुठल्या तरी संख्येचा घन +3 केल्यानंतर ती संख्या यायला पाहिजे. बघा 21च्या अगोदर कोणता घन येतो? 2चा घन येतो. तर 2चा घन +3 11 इथं आहेत, म्हणजे हे ऑप्शन तर नक्कीच नाही. 27च्या अगोदर कोणाचा घन येतो? 29च्या अगोदर 3चा घन आहे. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, पण 27 आणि 3 30, म्हणजे हे सुद्धा ऑप्शन आपलं नाहीये. बघा 219, 219च्या अगोदर 6चा घन येतो. 6चा घन किती? 216, 216 + 3 219, म्हणजे आपलं 3 नंबरचं उत्तर हे बरोबर आहे. त्यामुळे आपण याला राईट करायचं आहे. बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे 496, 432, 464. बघा आता याच्यामध्ये काय काय येऊ शकतं. इथं जर आपण बघितलं तर 4चा घन 64 असं होऊ शकतं, परंतु इथे 4चा घन 64 दिलेला नाही, इथं पण नाहीये. मग बेरीज करून पहा. 9 6 15, 15 4 19, 4 3 7, 7 2 9, 6 4 10, 10 4 14. बेरीज पण वेगळी येते. गुणाकार केला तर 4 3 12, 12 2 24, 6 चौक 24, 24 चौक 96, म्हणजे गुणाकार पण आपला वेगळा येतोय. आता नेमकं काय करावं लागेल? आता भागाकार करून बघा. बघा ह्या पहिल्या 2 अंकांचा भागाकार करा. 9 चौक 36, 36 भागिले 6 जर केलं तर उत्तर याचं किती आलं? 9 चौक 36, 36 भागिले 6 म्हणजे याचं उत्तर आलं 6. बघा 4 त्रिक 12, 12 भागिले 2 मध्ये केलं तर किती येतं उत्तर? 6. 6 चौक 24, 24 भागिले 4 केलं तर उत्तर किती येतं? 6. याचा अर्थ पहिल्या 2 संख्येचा गुणाकाराला जर तिसऱ्या संख्येनं भागलं तर आपलं उत्तर 6 यायला पाहिजे. मग पर्यायामध्ये बघा 3 त्रिक 9, 9ला जर 8 ने भागलं तर भागत जात नाही. 4 त्रिक 12, 12ला जर 4 ने भागलं तर उत्तर येतं 3. इथं बघा 7 त्रिक 21, 21ला जर 8 ने भागलं तर भागत जात नाही 21ला 8 ने. इथं 4 त्रिक 12, 12ला जर 2 ने भागलं तर उत्तर किती येतं? 6. म्हणून आपलं उत्तर आहे 4 नंबरचं अगदी बरोबर. बघा आपला पुढचा प्रश्न दिलेला आहे 153, 102 आणि 68. बघा आता याच्यामध्ये वर्ग संख्या दिसतात का? नाही. घन दिसत नाहीयेत. बेरीज 8 आणि 6 14, 2 आणि 1 3, 5 आणि 3 8 आणि 1 9. इथं पण काही ताळमेळ लागत नाही. मग काय करायचा? गुणाकार आहे का? 5 1 5, 5 त्रिक 15, 2 1 2, 8 6 48. गुणाकार पण वेगवेगळा येतोय. अजून काय पर्याय आपल्याकडे? भागाकार. 3 ने जर याला भागलं तर 5 येत आहे. 2 पंचे 10, परंतु इथं येत नाही. 8 ने जर 6ला भागलं तर भागत जात नाही. मग काय? एक तर ह्या संख्या एका पाड्यातल्या असू शकतात. बघा कुठल्या पाड्यातल्या संख्या आहेत का ह्या? 17 चौक 68, 17 सख 102, 17 9 153. बघा तर त्याच्यामध्ये आपल्याला 17 8 136, म्हणजे ही संख्या पहिला ऑप्शन अगदी बरोबर आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2.1 मधले पहिले 10 गणित अभ्यासलेले आहेत. व्हिडिओ थोडा मोठा होत चालल्यामुळे आपण काय करूया, पुढचे जे गणित आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा अभ्यास करू. या सर्व घटकांचा तुम्ही व्यवस्थित काटेकोरपणे अभ्यास करून आपल्या परीक्षेचा अभ्यास सोपा करायचा आहे.